आज आहे बेबी फूड सिरीजचा दिवस 7वा आणि आज मी बाळाच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाच्या असणाऱ्या अशा 2 डिश साबुदाणा यूज करून बनवलेल्या आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, मध्येच व्हिडिओ स्किप करू नका. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. आपल्या बेबी फूड सिरीजला खूप चांगला प्रतिसाद येत आहे, त्याच्यामुळे या सिरीज मी कंटिन्यू करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग आज मी साबुदाण्यापासून कुठल्या 2 रेसिपीज बनवल्यात ते पाहूयात. इथे एका काचेच्या बोलमध्ये मी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे आणि त्याला मी भिजवण्याच्या अगोदर 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं. इथे मी लहान आकाराचा साबुदाणा घेतलेला आहे. तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता. मी इथे लहान साबुदाणा घेतला आहे कारण मोठ्या साबुदाण्यामुळे बाळाला चोकिंगचा प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे लहान असेल तर जास्त बेटर राहील. इथे मी आपली पहिली रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती एक छोटेसे पातेले ठेवले आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास गरम दूध मी टाकून घेतलं आहे. इथे गरम दुधामध्ये मी आपला भिजवलेला साबुदाणा ॲड करून घेते. मी इथे अर्धा साबुदाणा ॲड करून घेतला आहे आणि बाकीचा अर्धा मी आपल्या दुसऱ्या रेसिपीसाठी यूज करणार आहे. तुमच्याकडे थंड दूध असेल तर ते तुम्ही बॉईलवर येईपर्यंत ठेवा आणि नंतर साबुदाणा ॲड करा. आता या दूध आणि साबुदाणामध्ये मी 4 चमचे साखर ॲड करून घेते. तुमचं बाळ जर का 1 वर्षापेक्षा लहान असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर अवॉइड करा. नंतर याच्यामध्ये मी 2 चमचे ड्रायफ्रूट्सची पावडर ॲड करून घेतली. चवीसाठी किंवा फ्लेवरसाठी थोडीशी वेलची पूड मी ॲड करून घेतली आणि सगळ्यात शेवटी 1 चमचा तूप टाकून मी आपली ही साबुदाण्याची खीर शिजवण्यासाठी ठेवून देते. आपली खीर शिजेपर्यंत मी तुम्हाला साबुदाण्याचे काही फायदे सांगते. जेव्हा आपण आपल्या बाळासाठी एखादी डिश बनवतो तेव्हा त्याच्यामधून आपल्या बाळाला काय मिळतं हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. एखादी गोष्ट बाळाला खाऊ घालत असताना त्याच्यातून त्याला फायदे होत आहेत का नुकसान होतं हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. चला तर मग साबुदाण्याचे काही फायदे मी तुम्हाला सांगते. साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज असतात कारण तो एक कार्बोहायड्रेट्सचा चांगला सोर्स आहे, जे की बाळाच्या वजन वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. सोबतच साबुदाणा ग्लुटेन फ्री असतो. काही मुलांना सिरियल सेन्सिटिव्हिटी असते, त्या मुलांसाठी हे खूप उपयुक्त ठरते. सोबतच साबुदाण्यामध्ये फ्लॅवोनाइड्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे की अँटीऑक्सिडंट्सचं काम करतात. तर अँटीऑक्सिडंट्स हे मुलांना आजारपणापासून वाचवतात व त्यांना इंटरनली मजबूत बनवतात. आता इकडे आपली खीर शिजत आलेली आहे. आपला साबुदाणा पूर्णपणे ट्रान्सपरंट झालेला आहे. आता मी आपल्या दुसऱ्या रेसिपीची तयारी करून घेते. इथे मी गॅसवरती एक कढई ठेवले, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकले. तुम्ही तो ऑइलही यूज करू शकता. तूप गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2-3 तुकडे हिरव्या मिरचीचे टाकणार आहे. हे मिरचीचे तुकडे मी बाळाला खिचडी खायला देत असताना काढून टाकणार आहे, कारण माझ्या मुलीला 2 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि ती बऱ्यापैकी तिखट खाते. तुमचं बाळ लहान असेल तर तुम्ही मिरचींचे तुकडे पूर्णपणे स्किप करू शकता. आणि याच्यामध्ये आपलं राहिलेलं साबुदाणा मी ॲड करून घेते. वरून थोडंसं ड्रायफ्रूटचं पावडर टाकते. इथे तुम्ही शेंगदाण्याचं पावडरही यूज करू शकता. वरून चवीसाठी थोडंसं मीठ आणि कलर चांगला दिसेल म्हणून थोडीशी मी हळद ॲड केली आणि याला मी आता पाणी टाकून थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे. आपली खिचडी तयार होईपर्यंत साबुदाणा मुलांना देत असताना कुठली काळजी घ्यायची हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर साबुदाणा कमीत कमी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर जर का तुम्ही मोठा साबुदाणा यूज केला असेल तर त्याला पूर्ण मॅश होईपर्यंत शिजवून घ्या, म्हणजे चोकिंगचा धोका होणार नाही. साबुदाणा देत असताना कमी प्रमाणात द्या. डेली देऊ नका. व्हरायटीज ट्राय करत राहा. तर आपण साबुदाणा मुलांच्या डाएटमध्ये कधीपासून ॲड करू शकतो, तर 6 मंथ्स प्लस असणाऱ्या मुलांच्या डाएटमध्ये तुम्ही साबुदाणा ॲड करू शकता. इथे आता दोन्ही रेसिपीज बनवून तयार झालेल्या आहेत. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.